कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी 14 फूट 2 इंचांवरती पोहोचली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 3 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। कोल्हापुरातील शिंगणापूर बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे। तीन दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे पंचगंगा नदीवरील शिंगणापूर बंधारा पाण्याखाली गेलेला आहे। आपण बघू शकतो कशा पद्धतीने हा सगळा बंधारा जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। सकाळपासून या पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यावरून धोकादायकरित्या वाहनधारकांची ये जा आहे ती सुरू होती। 2 व्हीलर असतील 4 व्हीलर असतील यांची वाहतूक आहे ती सुरू होती। मात्र आता शिंगणापूर ग्रामपंचायतीने हा रस्ता जो आहे तो वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केलेला आहे। या ठिकाणी बॅरिकेड्स आहेत ते लावण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर पोलीस त्या ठिकाणी देखील आल्याचं आपल्याला बघायला मिळते। करवीर पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि कोणीही या बंधाऱ्यावरून जाणार नाही, हा बंधारा पार करणार नाही याची खबरदारी जी आहे ते आता शिंगणापूर ग्रामपंचायत प्रशासन त्याचबरोबर पोलिसांकडून देखील घेतली जात असल्याचं आपल्याला बघायला मिळते। कारण पाण्याचा प्रवाह प्रचंड आहे आणि त्यामुळे कोणतेही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी जी आहे ती आता घेतली जात असल्याचं आपल्याला बघायला मिळते। दुसरीकडे जर आपण बघितलं तर बंधारा ओव्हरफ्लो झाल्यामुळे चढणीचे मासे जे आहेत ते घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे ती झाल्याचं देखील आपल्याला बघायला मिळते। या देखील लोकांना आता बाहेर काढण्याचं काम पोलिसांकडून सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय पंचगंगा नदीवरील 5 बंधारे सध्या पाण्याखाली गेलेले आहेत आणि या पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यावरील वाहतूक जिल्हा प्रशासनानं अन्य मार्गाने वळवलेली आहे। जे बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत त्यावरून वाहतूक करू नये अशा पद्धतीचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे आणि TV 9च्या माध्यमातून देखील आम्ही आवाहन करतोय की अशा पद्धतीने जीवघेणा प्रवास आहे तो करू नका। वाहतूक मार्गात काही बदल करण्यात आलेले आहेत, पर्यायी मार्गांचा वापर करा कारण आता या सगळ्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे। त्याचबरोबर प्रवाह देखील प्रचंड आहे आणि त्यामुळे लोकांनी देखील आता प्रशासनाला सहकार्य करत काळजी घेण्याची गरज आहे। भूषण पाटील, TV 9 मराठी, कोल्हापूर।